हॅलो गाईज, तर मी आहे कोमल. हे बघा, मी अशी झणझणीत अख्खा मसूरची भाजी बनवली होती. तर चला बघू कशी बनवली, तुम्हाला पण सांगते. 4-5 कांदे घ्यायचे आणि त्याला सोलून घ्यायचं मस्त, आणि कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे. जास्त कांदा टाकायचा म्हणजे छान लागते, ग्रेव्ही छान होती. आणि मग नंतर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता. मी नाही टाकले टोमॅटो, माझ्याकडे नव्हते सध्या. त्यानंतर एक कढई घ्यायची आणि कढईत तेल टाकायचं. मग नंतर तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी आणि एक तेजपत्ता टाकायचा. तेजपत्त्याने मस्त वास येतो भाजीचा. आणि मग आपण कापलेले ते सगळे कांदे टाकायचे आणि मग मस्त सोनेरी कलर येऊस्तोवर कांदे परतून घ्यायचे. नंतर मग त्यात सगळे मसाले टाकायचे. मीठ, मिरची, हळद, धने पावडर, चिकन मसाला, ते सगळे टाकायचे आणि मस्त परतून घ्यायचं. आणि त्यानंतर अख्खा मसूर टाकायची. मी अख्खा मसूर आधीच 2-3 शिट्ट्या लावून घेतल्या होत्या, म्हणजे ते शिजलं होतं. मग आता जास्त शिजवायची गरज नाही, 10-15 मिनटं शिजवायचं आणि ठेवून द्यायचं. नंतर मग लसणाची वरतून फोडणी द्यायची. मग मस्त तरी येते भाजीला. लसणाच्या फोडणीत थोडीशी मिरची टाकायची, म्हणजे मिरची पावडरने तरी येते. आणि मग अजून थोडा 10-5 मिनटं भाजीला उकळून द्यायचं. आणि मग नंतर भाकरीसोबत मस्त चुरून खायचं. भाकरी, कांदा, काकडी कशासोबत पण खाऊ शकता. तर अशी होती आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.